तुम्ही अशा पद्धतीचे वाचाळवीर जे प्रत्येक जिल्ह्यात निर्माण केले ना, त्याचे परिणाम भोगावे लागेल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। हे तर मला वाटतं त्यांना वेगवेगळे काहीतरी आमिष दाखवत असेल, तू जास्त बोल मग तुला मंत्रिपद भेटल, तू बोलला का तुला उमेदवारी भेटल, दुसरं काय। पण तुम्ही गंभीर आरोप करताय मुख्यमंत्र्यावर। अहो ते काय, तुम्ही सांगा, मी दोनदा सत्य यांच्यासोबत असताना पण बोललोय, कारण नसताना तुम्ही त्यांचं पाठबळच देताय। तुम्ही अशा पद्धतीचे वाचाळवीर जे प्रत्येक जिल्ह्यात निर्माण केले ना, त्याचे परिणाम भोगावे लागेल। आणि एवढं वाईट राजकारण कोणी करत नाही। 2 कामं कमी केले तर चालते, पण आपल्यामुळे कारण नसताना कोणाला वाईट केलं जात असं, लोक अशा प्रकारचे मागे लावून दिले जात असेल, ते चुकीचं आहे ना। जबाबदार कोण आहे आणि काय कारवाई होईल? हे सगळं सीएम साहेबच जबाबदार आहे। मुख्यमंत्र्याला तेच काम आहे। लहान लहान गोष्टीसाठी फोन करते जिल्ह्यामध्ये, लहान गोष्ट असली का लगेच सीएमचा फोन असतो। आमची इथं डीडीआर, मी बँकेचा अध्यक्ष आहे, तर त्या डीडीआरला आणि त्या तुमच्या जेटीला महिन्यातून 1 फोन तर मुख्यमंत्र्याचा असतंच। बच्चूकडू सापडतं का? अजून का अटक केली नाही? कसं सापडणार तो? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।